ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 3 कर्मयोग, भाग 2, ओवी क्रमांक 51. आणि आपुला लिया साडे, आपा दिले हे मांडे, की त्यजिले कर्म सांडे, ऐसे आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते आपल्याकडून घडते, अथवा आपण कर्म सोडल्याने कर्माचा त्याग होतो, असे आहे का? हे वायाची सैरा बोलिजे, उकलू तरी देखो पाहिजे, परी त्यजिता कर्म न त्यजे, निभ्रांत मानी. कर्माचा स्वीकार करणे अथवा त्यागणे आपल्या इच्छेनुरूप करता येते हे उगाच काहीतरी बोलणे आहे. याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याचे टाळले तर कर्मत्याग होतो असे नाही, हे तू निसंशय समज. जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन, आपैसी असे. जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे, मी कर्म टाकीन किंवा करीन असे बोलणे अज्ञानीपणाचे आहे. कारण कोणतेही कर्म घडणे हे स्वभावतः गुणाच्या स्वाधीन आहे. देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले, इंद्रियांचे. पहा, जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे जर अट्टहासाने सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वाभाविक धर्म नाहीसे झाले काय? सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले, हे नासारंध्र बुझाले, परिमळू नेघे. कानांनी ऐकावयाचे थांबले का? किंवा डोळ्यांनी पाहण्याचे सोडून दिले का? किंवा नाकाची छिद्रे बुजून वास येईनासे झाले का? ना तरी प्रणापान गती, की निर्विकल्प जाहली मती, की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया. अथवा प्राण आणि अपान या वायूंचा संचार थांबला का? किंवा बुद्धी कल्पनारहित झाली का? अथवा भूक तहान यांच्यामुळे होणाऱ्या पीडा थांबल्या आहेत का? हे स्वप्नावबोधू ठेले, की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले, जन्म मृत्यू. स्वप्न आणि जागृती या अवस्था थांबल्या का? पाय चालायचे विसरले का? हे सर्व राहू दे. जन्म आणि मरण संपले का? हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही, प्रकृती म्हणता. हे जर काहीच बंद पडत नाही तर मग कर्म सोडले ते काय? म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्यांना कर्माचा त्याग घडत नाही. कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, येरी धरी मोकली अंतःकरणे, वाहिजे वाया. कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते शरीरातील सत्वादी गुणानुसार उत्पन्न होत असते. एरवी मी कर्म करतो आणि टाकतो असा अंतःकरणात अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे. देखे रथी आरूढीजे, मग जरी निश्चळा बैसिजे, तरी चळा होऊनी हिंडिजे परतंत्रा.
किंवा असे पहा, रथावर चढून ते निश्चल बसून राहिले तरी परतंत्रतेमुळे आपले रथाच्या गतीप्रमाणे चलनवलन होत राहते. का उचलिले वायुवशे, चळे शुष्कपत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे. किंवा वाळलेले झाडाचे पान वाऱ्याच्या गतीमध्ये सापडले की त्याच्या आधीन होऊन स्वतः चलनवलन न करताही आकाशात भ्रमण करीत असते. तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, निष्कर्मयू व्यापारे निरंतर. त्याप्रमाणे शरीराच्या आश्रयाने आणि कर्मेंद्रियांच्या हालचालीच्या द्वारा कर्महीन सुद्धा नेहमी कर्म करीत असतो. म्हणूनी संगू जव प्रकृतीचा, तव त्यागू न घडे कर्माचा. ऐसिहासी करू म्हणती तयांचा, आग्रहोची उरे. म्हणून जोपर्यंत शरीराचा संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग होणे शक्य नाही. अशा स्थितीत तो करू असे जर म्हणतात तर त्यांचा अट्टहास तेवढा शिल्लक राहतो. जे उचित कर्म सांडिती, मग नैष्कर्म्य होऊ पाहती. परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. जे पुरुष योग्य विहित कर्म टाकतात त्या योगे कर्मातीत होऊ पाहतात, पण केवळ कर्मेंद्रियांच्या हालचाली अवरोधून तया कर्म त्यागू न घडे. जे कर्तव्यमणी सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. तर कर्मेंद्रियांच्या हालचाली अवरोधून त्यांना कर्मत्याग तर घडत नाही, कारण त्यांच्या मनात कर्तव्य बुद्धी असते. बाह्यातकारी ते कर्मत्यागाचा डौल दाखवितात, ते खरोखर दैन्य आहे असे तू निसंशय समज. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता येत भ्रांती नाही. आता देई अवधान, प्रसंगे तुझ सांगेन. या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. अर्जुना, असे लोक खरोखर पूर्णपणे इंद्रिय भोगात गुरफटलेले समजावेत, यात शंकाच नाही. धनुर्धरा, आता प्रसंग आला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक. जो अंतरी दृढू परमात्मरूपी गुढू, बाह्य तरी रूढू लौकिक जैसा. तो इंद्रिया आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी. प्राप्त कर्म न अव्हेरी, उचित जे जे. जो अंतःकरणात निश्चळ परमात्म्याच्या स्वरूपात समरस झालेला, बाहेरून मात्र सामान्य संसारी माणसाप्रमाणे व्यवहार करणारा असतो, तो इंद्रियांना आज्ञा करीत नाही. विषय बातील अशी त्याला भीती नसते. अधिकाराप्रमाणे वाट्याला आलेले विहित कर्म त्याचा तो त्याग करीत नाही. तो कर्मेंद्रिये कर्मी, राहटता तरी न नियमी. परी तेथेचे निउर्मी, झाकोळेना. कर्मेंद्रिय कर्म करीत असताना तो त्यांना आवरत नाही, परंतु त्यापासून उत्पन्न होणाऱ्या विकारांनी लिप्त होत नाही. तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे. जैसे जळी जळे न शिंपे, पद्मपत्र. ज्याप्रमाणे पाण्यात राहणारे कमळाचे पान पाण्यात भिजत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही इच्छेला बळी पडत नाही आणि मोहाच्या मळाने मलिन होत नाही. तैसा संसर्गा माझी असे, सकळांसारिखा दिसे. जैसे तोय संगे आभासे,
भानुबिंब. त्या कमळपत्राप्रमाणे तो अलिप्तपणे लौकिक व्यवहारात राहतो, सामान्य लोकांप्रमाणे दिसतो. ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याच्या संगतीमुळे पृथ्वीवरील वस्तूसारखे भासते, तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणुची देखिजे. येरवी निर्धारिता नेनिजे सोय जयाची. त्याप्रमाणे सामान्य दृष्टीने पाहिले तर तो एक सामान्य मनुष्यच वाटतो, परंतु वास्तविक पाहता त्याच्या खऱ्या स्थितीचे म्हणजे आत्मस्थितीचे यथार्थ आकलन होत नाही. ऐशा चिन्नी चिन्हितू देखसी तोची मुक्तू. आशा पाश रहितू ओळख पा. अशा लक्षणांनी युक्त असलेला पुरुष तुला दिसेल, तोच आशापाश रहित मुक्त आहे असे तू ओळख. अर्जुना तोची योगी विशेषिजे जो जगी. म्हणून ऐसा होय या लागी म्हणिपे तू ते. अर्जुना, अशा मुक्त पुरुषाला योगी म्हणून विशेष गौरविले जाते. याकरिता तू अशा प्रकारचा योगी हो म्हणून तुला मी म्हणतो. तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी. मग कर्मेंद्रिये ही व्यापारी वर्ततू सुखे. तू मनाचे नियमन कर, तुझे अंतःकरण शांत स्थिर होऊ दे. मग ही कर्मेंद्रिये आपापल्या विषय कर्मात खुशाल वावरू देत. म्हणशी नैष्कर्म्य हो आवे तरी एथते न संभवे. आणि निश्चिद्ध केवी रहाटावे विचारी पा. कर्मरहित होऊन राहावे असे म्हणशील तर देह धारण करणाऱ्याला या जगात ते शक्यच नाही. मग शास्त्राच्या विरुद्ध आचरण काय म्हणून करावे याचा तू विचार कर. म्हणोनी जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त. ते कर्म हेतू रहित आचरतू. त्यासाठी जे योग्य प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म तू फलाची आशा सोडून आचरत जा. पार्था आणि कही एक नेणसी तू हे कवतिक. जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. अर्जुना, अशा या निष्काम कर्माचे आणखी एक नवल आहे. ते तुझ्या ध्यानात आले नाही. ते हे की अहंकार रहित निष्काम बुद्धीने केलेले कर्म आपोआप जीवाला कर्मबंधनातून मुक्त करते. देखे अनुक्रमाधारे स्वधर्मो जो आचरे. तो मोक्षू तेने व्यापारे निश्चित पावे. पहा, शास्त्र ज्ञानानुसार जो वर्णाश्रम धर्माप्रमाणे स्वधर्माचे आचरण करतो त्याला त्या कर्माच्या आचरणामुळे मोक्षप्राप्ती होते. स्वधर्मो जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा. म्हणून वर्तता तेथपा संचारू नाही. अरे बाबा, आपला जो स्वधर्म आहे त्यालाच नित्य यज्ञ हे नाव आहे. म्हणून तो त्याचे आचरण करण्यात पापाचा शिरकाव होत नाही. निजधर्मू जे सांडे कुकर्मी रती घडे. तैची बंधू पडे संसारिकू. हे स्वधर्माचरण जेव्हा सुटते आणि परधर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते तेव्हा त्या पुरुषास संसार बंध म्हणजे जन्म मृत्यूचे बंधन प्राप्त होते. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन. जो करी तया बंधन कहीच नाही. याकरिता जो नेहमी स्वधर्माप्रमाणे कर्माचे आचरण करतो
त्याला निरंतर यज्ञ याजन घडते, त्याला संसार बंधन पडत नाही. हा लोकू कर्मे बांधिला, जो परतंत्रा भूतला, तो नित्य यज्ञाते चुकला, म्हणून या आता येची विशी पार्था, तुझ सांगेन एकी मी कथा. जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेनी केली. हे लोक मायेच्या मोहात अडकून स्वधर्मरूपी नित्य यज्ञाला चुकले, म्हणून कर्माने बद्ध होऊन परतंत्र देहाच्या अधीन झाले. अर्जुना, या संबंधी तुला एक गोष्ट सांगतो. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीच्या प्रारंभीची मांडणी केली, तई नित्ययाग सहिते सृजिली भूते समस्ते, परिनेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणूनी. जेव्हा त्याने नित्य यज्ञासह म्हणजे विहित आचाराच्या धर्मासह मानव आदी प्राणी निर्माण केले, परंतु कर्म हे सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्य कर्माला जाणत नव्हते. ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा, देवा आश्रयो काय येत आम्हा, तव तो म्हणे कमळ जन्मा भूतान प्रती. ज्यावेळी सर्व लोकांनी ब्रह्मदेवांची प्रार्थना केली की देवा, या जगात येथे आमचा जन्म सार्थकी लागावा, यासाठी कोणता उपाय आहे, तेव्हा तो ब्रह्मदेव लोकांना म्हणाला, तुम्हा वर्ण विशेष वशे, आम्ही हा स्वधर्मुची विहिला असे, या ते उपासा मग आपैसे काम पुरती. तुम्हाला वर्णभेदानुसार उचित असा स्वधर्म नावाचा यज्ञ नियुक्त केला आहे. त्याची उपासना करा, म्हणजे तुमच्या सर्व कामना आपोआप पूर्ण होतील. तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीरांते न पिडावे, दुरीकेही न वचावे, तीर्थासिगा योगादिके साधने, साकांक्ष आराधने, मंत्र यंत्र विधाने झणी करा. याशिवाय तुम्हाला व्रते नियम करण्याची जरुरी नाही. उपास करून देहाला दंड सोसण्याची आवश्यकता नाही. दूर दूर तीर्थयात्रेसाठी जाण्याचे देखील कारण नाही. योगादी मोक्षाचे उपाय, कल्पना, नाना प्रकारच्या कामनायुक्त आराधना, नाना प्रकारचे मंत्र यंत्र इत्यादीचे अनुष्ठान करू नका. देवतांतरा न भजावे, हे सर्वता काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. स्वधर्म सोडून अन्य नाना प्रकारच्या देवतांना भजायचे काहीच कारण नाही. स्वधर्माचे रूप यज्ञाचे यजन करावे, म्हणजे स्वधर्माचे आचरण करावे. अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते, पतिव्रता पतिते जिया परी. तुम्ही कामनारहित अंतःकरणाने स्वधर्माची उपासना करा. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री पतीची सेवा एकनिष्ठपणे निष्काम बुद्धीने करत असते, तैसा स्वधर्मरूप मखू, हाची सेव्यू एकू, ऐसे सत्यलोकनायकू म्हणता जहाला. अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्मरूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे, असे सत्यलोकाचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला. देखा स्वधर्माते भजाल, तरी कामधेनू हा होईल, मग प्रजा हो न संडील, तुमते कदा. पहा मानवांनो, जर तुम्ही भक्तीने स्वधर्माचे आचरण कराल,
तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरविणारा होईल. मग तो तुम्हाला केव्हाही निराधार सोडणार नाही. जे येणे करुणी समस्था, परितोषू होईल देवता. मग ते तुम्हा इप्सिता, अर्था ते देती. कारण जेव्हा या स्वधर्माचरण रूपी यज्ञाने तुम्ही सर्व देवदेवतांना संतुष्ट कराल, तेव्हा त्या देवता तुम्हाला इच्छिलेल्या वस्तू देतील. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समस्ता, योगक्षेमू निश्चिता करीती तुमचा. या स्वधर्माचरण रूपी पूजेने सर्व देवतांच्या समुदायाची आराधना कराल, तेव्हा तो देवता समुदाय तुमचा योगक्षेम खात्रीने चालवितील. तुम्ही देवतांते भजाल, देव तुम्हा तुष्टतील. ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. तुम्ही देवतांना भजाल, तेव्हा देव प्रसन्न होतील. अशा प्रकारे उभयांतामध्ये प्रेमभाव उत्पन्न होईल. तेथ तुम्ही जे करू म्हणाल, ते आपैसे सिद्धी जाईल. वांछितही पुरेल मानसीचे. मग तुम्ही जे करू म्हणाल, ते कार्य सहज सिद्धीला जाईल आणि मनातील सर्व कामना पूर्ण होतील. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होआल. म्हणिये तुमते मागतील महारुद्धी. तुम्ही जे बोलाल ते खरे होण्याचे सामर्थ्य म्हणजे वाचा सिद्धी तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही आज्ञा करणारे व्हाल. अनेक समृद्धी तुमच्या आज्ञेची याचना करतील. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर. वोळगे फळभार लावण्यसी. ज्याप्रमाणे ऋतुराज वसंताच्या दारात वनशोभा आपल्या फलभाराच्या सौंदर्यासह नेहमीच सेवेसाठी सिद्ध असते, त्याप्रमाणे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. येथपर्यंत 100 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण भाग 3 यामध्ये पाहूया. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.